आमचा हा स्टे हॉटेल हरिप्रिया छान बस स्टँडच्या जवळ हॉस्पिटलमधील हा मेन चौक मेन चौकातून आतल्या बाजूला. गुड मॉर्निंग, नमस्ते. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा आहे हॉस्पिटलचा मेन चौक. शानबाग. काल रात्री आपण मागच्या बाजूला असलेल्या हरिप्रिया लॉजमध्ये मुक्कामी होतो. या मेन चौकामध्ये शानबाग आणि श्री साई शिर्डी हे 2 रेस्टॉरंट आहेत जे खूप फेमस आहेत आणि इथे सकाळच्या वेळी खूप प्रचंड गर्दी असते. आता आपण नाश्ता करून इथून निघणार आहोत. आज आपल्याला अंजनाद्री पर्वत पाहण्यासाठी जायचं आहे. आज तारीख आहे 27 डिसेंबर 2025 आणि वार आहे शनिवार. आज आपल्या हम्पी ट्रिपचा हा 3रा दिवस आहे आणि आज आपण हम्पीमध्ये उरलेली ठिकाणं आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये प्रमुख आकर्षण आहे अंजनाद्री पर्वत. इकडं हम्पी आणि हा अंजनाद्री रोड. हॉस्पिटलवरून आल्यानंतरचा हा रस्ता आहे. द्वार मेन एंट्रन्स. अंजनाद्री पर्वतावर हनुमानरायाचं मंदिर आहे, ते आपण पाहायला जाणार आहोत. तुंगभद्रा नदीवरचा हा क्रॉस करून आपण आता अंजनाद्री म्हणजे हम्पीच्या उत्तर भागात आहे ना. काल आपण दक्षिण भागात होतो ना. हे पाहिलं का तुम्ही, केवढे मोठे मोठे दगड आहेत या डोंगरावर आणि या दोनही बाजूला असलेल्या या डोंगरांमधून आता हा आपला रोड आहे. भारी वाटतंय ना. सुट्ट्यांमुळे प्रचंड गर्दी आहे, पार्किंग फुल आहे आणि आपल्याला जागा मिळालेली आहे. नाताळच्या सुट्ट्या, त्यात आज शनिवार आणि अंजनाद्री पर्वतावर आहे हनुमानाचं मंदिर. त्यामुळे आज सगळे भाविक इकडेच आलेत पहा. प्रचंड गर्दी आहे. हे आहे प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केला की प्रथमतः आपल्याला भगवान श्रीरामांची मूर्ती दिसत आहे. सर्वजण अगोदर इथे दर्शन घेत आहेत आणि नंतरच मग पुढे जात आहे. इथे जवळच असलेल्या पायऱ्यांपासून आता आपण चढायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीच्या पायऱ्या हा मस्त शेड वगैरे टाकलेलं आहे. पायऱ्या चढायला सुरुवात करण्या अगोदरच खालच्या बाजूला आपल्याला चप्पल स्टँड आहे. तिथे सर्वजण चप्पल काढून ठेवतात व अनवाणी पायाने आपल्याला हा संपूर्ण प्रवास करायचा आहे. खूप साऱ्या शाळांच्या सहली सुद्धा इथे आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच शाळकरी विद्यार्थी आणि भाविक अशी प्रचंड गर्दी आज इथे झालेली आहे. अंजनेत्री पर्वतावरून दिसणारं दृश्य ही
इकडे बघा. सहलीला आलेली शाळेतली मुलं म्हणजे छोटी वानर सेना सारखे जय श्रीराम म्हणून सर्वांना चढण्यासाठी प्रोत्साहन देत होती. त्या पॉइंटला जायचं आपल्याला. तो झेंडा दिसतोय तिथे. हा असा रस्ता आहे. रामायणानुसार हा भाग पुराणामध्ये किष्किंधा म्हणून ओळखला जातो. माता अंजनीने येथे तपश्चर्या केली होती आणि तिला वरदान मिळाल्यामुळे येथे हनुमानजींचा जन्म झाला. म्हणून हनुमानाला आंजनेय असेही म्हणतात. पर्वताच्या माथ्यावर असलेलं हे हनुमानाचं एक सुंदर मंदिर आहे आणि येथे जाण्यासाठी आपल्याला जवळजवळ 575 पायऱ्या चढायच्या आहेत. खरंच लहान मुलांमध्ये किती उत्साह असतो नाही. अख्ख्या पायऱ्या चढेपर्यंत मुलांनी जय श्रीरामचा घोष सोडला नाही. आता आपण अशा ठिकाणी आलोय की इथे पुढे एकदम अरुंद असा रस्ता आहे. खडकांच्या मधून छोट्याशा याच्यातून वाट काढत काढत आता आपल्याला पुढे जायचंय. दोन्ही बाजूनी प्रचंड मोठे दगड आहेत आणि त्या दगडांमधून असा छोटासा वरती जाण्यासाठी मार्ग आहे. खूपच भारी वाटतंय इथं. एवढ्या गर्दीत शेवटी एकदाचं आमचं दर्शन झालंच. दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता बाहेर आलोय आणि सगळ्याच ठिकाणी तुफान गर्दी आहे. अंजनाद्री पर्वतावरून सभोवतालचा परिसर कसला भारी दिसतोय बघा. समोर आपल्याला तुंगभद्रा नदी दिसतीये. गर्दी तर वाढतच चालली होती. आमचं दर्शन झालं होतं म्हणून आम्ही तिथूनच जवळ असलेल्या निवांत खडकांवर आता थोडा वेळ इथे बसणार आहोत आणि समोरचं दृश्य पाहणार आहोत. हे ठिकाण हम्पीपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि गंगावती तालुक्याजवळील हनुमान हल्ली येथे हे ठिकाण आहे.
सहलीतल्या मुलांबरोबर म्हणजेच वानर सेनेबरोबर जय श्रीराम करत कधी आम्ही 575 पायऱ्या चढून वर आलो हे आम्हाला सुद्धा समजलं नाही. आणि वर आल्यानंतर या टेकडीवरून दिसणारं जे दृश्य आहे ते पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटतात. एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर लगेचच सगळेजण दर्शन झाल्यानंतर मस्त निवांत इथे प्रत्येक जण आरामात पुढचं दृश्य बघत बसतात. कारण इथे खडकच एवढे मोठे-मोठे आहेत, की प्रत्येकाला सेपरेट खडक दिला, तरी सुद्धा सगळ्यांना स्वतःच्या नावाचा एक वेगळा खडक मिळेल. अंजनाद्री पर्वत चढत असताना मला स्वतःला आलेला एक अनुभव सांगते. तसा तर आपण कोणत्याही गड किल्ल्यावर किंवा चढणीवर चढायला लागलो, की आपल्याला धाप लागायला सुरुवात होते. परंतु येथे मात्र आपली एनर्जी लेव्हल वाढतच जाते आणि आपल्याला कसलाही थकवा जाणवत नाही. का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतं, की मुलांनी जो जय श्रीरामाचा घोष केला, त्यामुळेच हे असावं. इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वानर सेना पण आहे बरं का. थोडा वेळ इथे थांबून नंतर आता आम्ही ज्या बाजूने चढलो त्याच्या विरुद्ध बाजूने उतरायला सुरुवात केलेली आहे. चढण्यासाठी एक मार्ग आहे व उतरण्यासाठी एक मार्ग आहे. आणि इथे भरपूर मोठी वानर सेना आहे. त्यामुळे इथे खाऊ आणला असेल तर तो मात्र आपल्या जवळ राहत नाही. मस्त रमत गमत आजूबाजूचा परिसर पाहत आम्ही आता उतरत आहोत. आणि आम्ही उतरत असताना बरेच जण त्या मार्गाने चढत सुद्धा होते. म्हणजे या बाजूने सुद्धा आपण अंजनाद्री पर्वतावर जाऊ शकतो. खाली आल्यानंतर आपल्याला माहिती दर्शक असे फलक लावलेले दिसले, की ज्यामध्ये अंजनाद्री पर्वत, बाल अंजनेय अशी माहिती या फलकांवर दिलेली आहे. तुम्हाला जर ही वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ही माहिती वाचून घ्या. साडेबारा वाजलेत आणि आता आपण अंजनाद्री पर्वताकडून पुढे जाण्यासाठी निघालेलो आहोत. ते पार्किंगचे 20 रुपये घेतात आपल्याकडून. क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. अंजनाद्री पर्वताच्या जवळच पंपा सरोवर सुद्धा आहे. हा एक अत्यंत सुंदर असा निसर्गरम्य तलाव आहे. आणि या तलावाच्या जवळच कमळाने फुललेलं पूर्ण असं तळं आहे. आजूबाजूला भव्य ग्रॅनाइटच्या टेकड्यांमुळे हा परिसर अतिशय सुंदर आणि शांत निसर्गरम्य वाटतो. ख्रिसमस का कमाल. प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्हाला मात्र पंपा सरोवराला यावेळी जाता आलं नाही. पाहू पुढच्या एखाद्या वेळी आल्यानंतर जाऊ. तुम्ही मात्र जर कधी आलात तर नक्की या पंपा सरोवराला सुद्धा भेट द्या. शनिवार आहे आज आणि सरांना उपवास असतो, म्हणून आम्ही आता इथे केळी घेण्यासाठी थांबलोय. किती छोटी छोटी केळी आहेत पहा. अंजनाद्री पर्वतावरील हनुमानरायांचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही 500 वर्ष जुनं असं 16व्या शतकात विजयनगरच्या या भव्य साम्राज्यात अच्युतराय यांनी बांधलेलं स्नानगृह पाहण्यासाठी आलेलो आहोत, ज्याला क्वीन्स बाथ असं म्हणतात. विजयनगर साम्राज्यातील राजा राण्यांच्या विलासी जीवनशैलीचं हे उत्तम प्रतीक आहे आणि हे इंडो इस्लामिक स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याचा वापर राजा आणि राण्यांच्या खाजगी स्नानासाठी केला जात असे. बाहेरून हे स्नानगृह अतिशय साधे आणि चौकोनी आकाराचे दिसते, पण आतील भाग अतिशय सुंदर आणि कलात्मक आहे. यामध्ये मध्यभागी एक खोल पाण्याचा तलाव आहे, ज्याभोवती कमानी, बाल्कनी आणि मंडप आहेत. या तलावामध्ये पाणी भरण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी खास कालवे बनवण्यात आले होते. या इमारतीच्या चारही बाजूंना एक मोठा पाण्याचा खंदक आहे. पूर्वीच्या काळी राण्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा खंदक ओलांडून आत जावे लागत असे.
हे ठिकाण सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. येथे कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. तसेच फोटोग्राफी करण्यासाठी सुद्धा परवानगी आहे. कमलपूर ते हम्पी मुख्य रस्त्यावरून रॉयल इन्क्लोजरकडे जाताना लागणारे हे पहिले प्रमुख अवशेष आहे. दुपारचे 2 वाजलेत आणि आता आम्ही इकडचे हम्पीचे राहिलेले ठिकाणं एक्सप्लोर करायला आलेलो आहोत. आता आपण पाहणार आहोत महानवमी दिब्बा. तिथं दसरा महोत्सवाचं आयोजन केल्यानंतर राजे महाराजे त्या उंच ठिकाणावर बसले पाहत. चला तर पाहूया. हम्पी येथे कोणतंही ठिकाण तुम्ही पाहायला गेलं की त्याच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने तुम्हाला मार्ग दाखवलेला असतो व त्याचप्रमाणे त्या स्थळाची माहिती सुद्धा इथे लिहिलेली असते. महानवमी दिब्बा हे स्मारक विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवराय यांनी बांधले होते. ओडिसावरील विजयाचे प्रतीक म्हणून त्यांनी हे निर्माण केले होते. हा सुमारे 12 मीटर उंच आणि 35 चौरस मीटर पाया असलेला 3 स्तरावरील मजल्यांमधील भव्य दगडी असा चबुतरा आहे. आता आपण जो पाहतोय तो भूमिगत खलबतखाना आहे. जमिनीच्या आत खोदलेला असून तिथे जाण्यासाठी उंच उंच पायऱ्या आपल्याला उतराव्या लागतात. आतमध्ये बोळकांड सदृश्य रस्ता असून मध्यभागी खलबतखाना आहे. त्याच्या बाजूने आतल्या अंधाऱ्या बोळकांडातून गेल्यास अक्षरशः भूलभुलैयाचा अनुभव येतो. आपण अंधारातून अचानक कुठे बाहेर पडतो ते पटकन कळतच नाही. विजयनगरच्या राजांची मंत्र्यांसोबत येथे गुप्त खलबत चालत असत. या दिब्याच्या बाहेरील भिंतीवर सुंदर कोरीव काम आढळते, ज्यामध्ये हत्ती, घोडे, सैनिक आणि तत्कालीन दरबारातील दृश्ये कोरलेली आहेत. विजयनगरच्या काळात महानवमी अर्थात दसरा सणादरम्यान सम्राट येथे बसून लष्करी संचलन, कुस्तीच्या स्पर्धा आणि नृत्य गाण्यांच्या मैफिली पाहत असत. याला दसरा दिब्बा किंवा विजय महाल असेही म्हणतात. रॉयल इन्क्लोजर अर्थात राजवाडा परिसर हे विजयनगरच्या राजवटीचे केंद्र. चहूबाजूंनी तटांनी वेढलेलं विजयनगरची बहुतांश संपत्ती येथेच एकवटलेली. विजयनगरच्या बहुतांश शासकीय इमारती देखील इथेच आहेत. विजयनगरचं एक सर्वांग सुंदर मंदिरही याच परिसरात आहे आणि आजही कर्नाटकात महत्त्वाचा समजला जाणारा दसरा उत्सवही याच ठिकाणी होतो. विजयनगर परिसरात लांबवरून आणलेल्या दगडी कालव्यांतील पाणी जमा होतं तेही इथेच. साहजिकच या परिसराची आत्ता खूप हानी झालेली आहे आणि हाच आहे तो महानवमी दिब्बा परिसर. हा परिसर पाहून झाल्यानंतर आपण त्याच्या शेजारीच असलेली पुष्करणी पाहण्यासाठी चाललेलो आहोत. ही पुष्करणी साधारणपणे 15व्या किंवा 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधली गेली. ही वास्तू शतकानुशतके जमिनीखाली गाडली गेली होती. इसवी सन 1984-85 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने केलेल्या उत्खननादरम्यान या सुंदर आणि हुबेहूब रचलेल्या पायऱ्यांच्या विहिरीचा शोध लागला. या विहिरीची रचना अत्यंत अचूक आणि गणितीय पद्धतीने केलेली आहे. वरून खाली जाताना पायऱ्यांचे लहान लहान पिरॅमिड सारखे त्रिकोणी टप्पे तयार करण्यात आले आहेत, जे दिसायला खूपच आकर्षक वाटतात. हम्पीमधील इतर वास्तूंपेक्षा याचे दगड वेगळे आणि गुळगुळीत आहेत. येथील प्रत्येक दगडांवर किंवा पायरीवर प्राचीन कारागिरांनी विशिष्ट नंबर किंवा खुणा केल्या आहेत. यावरून असे समजते की हे दगड आधी इतर ठिकाणी मोजमाप करून तयार केले आणि नंतर इथे आणून कोड्यासारखे जोडले. इथे पाण्याचं उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे व
तुंगभद्रा नदीवरून त्या काळात इथे पाणी आणलं गेलेलं आहे. सुंदर अशी पुष्करणी पाहून झाल्यानंतर आता आपण रॉयल एन्क्लोजर अर्थात राजवाडा परिसरातील हजारा राम मंदिर हे 15व्या शतकात बांधले गेलेलं मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. हे मंदिर प्रामुख्याने भगवान रामाला समर्पित असून त्याच्या बाह्य व आतील भिंतीवर रामायणातील हजारो प्रसंग कोरल्यामुळे याला हजारा राम अर्थात हजार रामांचे मंदिर असे नाव पडले आहे. या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर रामायण कथेचे हजारो प्रसंग जसे की रामजन्म, वनवास, सीताहरण, हनुमंताचे पराक्रम आणि रावणाचा वध अतिशय सूक्ष्मपणे कोरलेले आहेत. हे मंदिर आकाराने लहान असले तरी त्याच्या बाहेरील भिंतीवर हत्ती, घोडे, सैनिक आणि नर्तकांच्या विविध रांगा कोरलेल्या आहेत. त्याच्या आतील सभामंडपात काळ्या पाषाणावर अत्यंत सुंदर कोरीव काम केलेले खांब आहेत. ब्रह्मदेव आहे का ते बघ. है ना? हजार राम मंदिर पाहून झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत हम्पी येथील प्रसिद्ध असा लोटस महाल अर्थात कमल महाल पाहण्यासाठी. त्याच्या शेजारीच हत्तीशाळा आहे व रंगामाधव मंदिर सुद्धा आहे. इथे आपल्याकडून तिकीट आकारले जाते. हे धरा. लोटस महाल परिसरातच जनाना प्रांगण, राण्यांच्या महालांचे अधिष्ठान अशा वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. कमळाच्या कळीसारखा आकार असल्यामुळे याला लोटस महाल असे म्हणतात. हे सुंदर स्मारक राणी आणि राजघराण्यातील महिलांसाठी बांधलेले निवासस्थान किंवा मनोरंजनाचे ठिकाण होते. या वास्तूची रचना हिंदू आणि इस्लामिक शैलीचे एक सुंदर मिश्रण आहे. याच्या कमानी इस्लामिक शैलीच्या आहेत तर छप्पर आणि पायाची रचना हिंदू पद्धतीची आहे. हा 2 मजली राजवाडा 24 खांबांवर उभा आहे. तळमजल्यावर उंच कमानदार खिडक्या आहेत तर वरच्या मजल्यावर बाल्कनी आणि कमानी आहेत. येथे थंड हवा खेळती राहण्यासाठी विशेष रचना करण्यात आली आहे. हम्पीवरील मुघल आक्रमणात उद्ध्वस्त न झालेल्या मोजक्या वास्तूंपैकी लोटस महाल ही एक आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण इथे येऊ शकतो. सुंदर असा लोटस महल पाहून झाल्यानंतर आता आपण त्याच्या जवळच असलेली हत्तीशाळा एलिफंट स्टेबल ही विजयनगर साम्राज्यातील राजेशाही हत्तींसाठी बांधलेली भव्य निवासाची जागा पाहण्यासाठी आलेलो आहोत. 14व्या ते 16व्या शतकातील इंडो इस्लामिक स्थापत्यकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. ही एक लांबट आयताकृती इमारत असून यात एकूण 11 विशाल खोल्या आहेत. या सर्व खोल्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. या 11 खोल्यांपैकी मध्यभागी असलेल्या 2 खोल्यांवर सुंदर आणि भव्य घुमट आहे जे वेगवेगळ्या आकारात व नक्षीकामात बनवलेले आहेत. या इमारतीच्या मध्यभागी हत्तींना एकत्र येण्यासाठी एक मोठा खुला हॉल आहे.
मध्ययुगीन काळात या खोल्यांमध्ये विजयनगरच्या राजांचे सर्वात उत्कृष्ट युद्धात व मिरवणुकीत वापरले जाणारे 10 ते 11 हत्ती राहत असत. विजयनगर साम्राज्याचा समृद्ध काळ आणि हत्तींच्या संगोपनाला दिलेलं महत्त्व या इमारतीवरून आपल्या लक्षात येतं. 1565 मधील तालिकोटच्या युद्धानंतर साम्राज्याची पडझड झाली, पण आश्चर्यकारकपणे या इमारतीचे नुकसान अतिशय कमी प्रमाणात झाले असून ती आजही सुस्थितीत आहे. त्यानंतर आता आपण विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक ऐतिहासिक आणि कलात्मक वास्तू असलेले रंगा माधव मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. हम्पी येथील रॉयल सेंटर भागामध्ये हे मंदिर वसलेले असून हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. इसवी सन 1545 मध्ये सदाशिवरायाच्या काळात तिम्माराजू यांनी हे मंदिर बांधल्याचे येथील शिलालेखावरून स्पष्ट होते. या मंदिरातील मुख्य आकर्षण म्हणजे येथील 3 मीटर उंच हनुमानाची भव्य कोरीव मूर्ती. या मूर्तीच्या कमरेला खंजीर कोरलेला आहे, जे विजयनगर साम्राज्याचे वैशिष्ट्य मानले जाते. मंदिरासमोर 18 खांबांचा रंगमंडप हा नृत्य आणि संगीत सादरीकरणासाठी वापरला जात असे. या खांबांवर गरुड, विठ्ठल आणि बाळकृष्ण यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पार्किंगच्या शेजारीच वस्तू संग्रहालय आहे. यामध्ये बाहेरच्या बाजूला या परिसरामध्ये सापडलेल्या अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. आता आपण हम्पी येथील एक अत्यंत लोकप्रिय आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण पाहण्यासाठी आलेलो आहोत. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून हे हम्पीमधील सर्वात मोठे अखंड एकाच दगडापासून बनवलेले शिवलिंग आहे. या शिवलिंगाची एकूण उंची 3 मीटर आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाचा तळभाग नेहमी पाण्यात बुडालेला असतो. गर्भगृहाच्या खालून एक पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वाहतो, ज्यामुळे जिथे नेहमी पाणी साचलेले असते. या बडवा लिंगाच्या शेजारीच लक्ष्मी नृसिंहाची मोठी मूर्ती आहे. चला तर आपण आता ती पाहूया. हम्पी येथील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य ऐतिहासिक स्मारकांपैकी हे एक स्मारक आहे. या मंदिरातील मूर्तीला उग्र नरसिंह असेही म्हटले जाते. ही मूर्ती विजयनगर साम्राज्याच्या अद्वितीय शिल्पकलेचे आणि वैभवाचे प्रतीक मानली जाते. या मूर्तीची उंची साधारण 22 फूट आहे. भगवान विष्णूचे अवतार असलेले नरसिंह देव 7 फणा असलेल्या आदिशेष नागराजाच्या कुंडलीवर योगासनाच्या मुद्रेत बसलेले आहेत. हे 7 फण नरसिंहाच्या डोक्यावर छत्र धरल्यासारखे दिसतात. देवाचे मोठे डोळे फुगलेले आहेत. चेहऱ्यावरील तीव्र हावभाव यामुळे याला उग्र नरसिंह म्हटले जाते. हे आहे तुंगभद्रा नदीवरील धरण. या अथांग जलाशयाला पंपासागर असे नाव देण्यात आलेले आहे. संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी इथे पर्यटक आवर्जून येतात. तसेच धरणाच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर बागेत
संध्याकाळी संगीताच्या तालावर चालणारे रंगीबेरंगी पाण्याचे कारंजे हे इथलं मुख्य आकर्षण आहे. तसेच धरण परिसरामध्ये प्राणी संग्रहालय आणि उद्यान सुद्धा आहे. आम्हाला यावेळी थोडी घाई होती. पुढे आम्हाला बदामी या ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे आम्ही लांबूनच सूर्यास्त पाहिला व पुढील प्रवासाला सुरुवात केली. आता आपण कुठे जायला निघालो? बदामी. तुम्हाला या हम्पी सीरीजमधला हा तिसरा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.